नमस्कार मंडळी, मी विनय प्रकाश आवणे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते मालवण मिल्समध्ये. आजचा विषय एकदमच वेगळा, ट्रॅव्हल आणि फूडचा आम्ही ब्लॉग करतो. पण आता विषय वेगळा की मी आता बघितले यूट्यूबवरती की सगळ्यांचे म्हणजे फिमेलचे क्लोथिंगचे, ऑर्नामेंटचे, मेकअपचे, प्रोडक्टचे सगळ्यांचे हॉल असतात. हॉल म्हणजे ते काय घेतलं, काय कितीला घेतलं, कोणता ब्रँड घेतला ते असतात. काय घालायचं आहे, साडी कोणती नेसायची, कोणते कपडे घालायचे, कोणते चांगले नवीन ट्रेंडिंग आले आहेत, ट्रेंड्स ते आहेत. जेंट्सचे पण आहेत, मेलचे पण आहेत. पण मराठीमध्ये मी कमी बघितले असे, म्हणजे खूप कमी बघितले मराठीमध्ये. तर म्हणून म्हटलं की आपण एक वेगळाचा प्रयास करूया आणि मग हळूहळू आपण आता ब्रँडिंगचे व्हिडिओ चालू करूया. म्हटलं की आपल्यासारखे जे असतील, जे माझ्यासारखे असतील जेंट्स, ज्यांना माहीत नाहीत की बाबा काय नवीन ट्रेंडिंग गेला, काय नवीन फॅशन हा, काय नवीन कपड्याची फॅशन दिली आहे, ट्रेंडिंग गेली आहे, काय कलर कपड्याची व्हरायटी दिली आहेत. मग आपण मेलचे वेगळे ब्रँडिंग करू, अशी कशी म्हणजे क्लोथिंगची ऑर्नामेंट्स आपले जेंट्सचे मेलचे नसतात म्हणा, असतील तर आपल्या कडा, ब्रेसलेट, वॉचेस किंवा आपलं ग्लोव्स, कपडे तर आपण आता चालू केलं. आता बघूया असे आपण एक एक ब्रँडला मग अप्रोच करून मग आपण करू शकतो. तर नक्की तुम्हाला आवड असेल कमेंट करून सांगा. तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या प्रतिसादावरती आपला पुढचा व्हिडिओ म्हणजे पुढचे ब्रँडिंगचे व्हिडिओ ठरणार आहेत. तर नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल, मनापासून आवडला असेल तुम्हाला, तर खरंच लाईक, शेअर, कमेंट करा. तुमचे कमेंट सांगा की आम्ही काय नवीन चेंजेस करायला पाहिजे यामध्ये, तर आपण त्याचा प्रयास करू. टिल देन, हरिओम श्रीराम, अंबेद्कर, नाथ सवित, नाथ सवित, नाथ सवित. फर्स्ट टाइम मी जेंट्स म्हणजे फिमेलचे बघितले हॉल बोलतो ना आपण त्याला, काय म्हणतात त्याला, ते शॉपिंग व्हिडिओ वगैरे बघतो आपण, त्यांचे हॉल बघितले. मेलचे पण बघितले, पण खूप कमी बघितले, एवढे असे नाही दिसले. तर मी म्हटलं आपण काहीतरी वेगळं चालू करूया. मराठीमध्ये पण जरा कमी बघितलेत की मेल आता कोणतरी हॉल करतो कपड्याचा, करतात नाही असं नाही, बट कम्पॅरेटिव्हली फिमेलपेक्षा मेल कमी आहे. तर मी आता म्हटलं हा प्रोडक्ट आहे आपल्याकडे ब्रँड युनिक्लो म्हणून आहे, लाईफ फेअर. तो आपण म्हटलं जरा त्यांच्याकडे आपण शॉपिंग केली तर बघितलं काय होतं. एक शर्ट बघितलं आपण, लिननचं शर्ट आहे, फुल स्लीव आहे, एम साईज. आणि तिकडे साईजचा कसं माहिती ना, फंडामेंटल प्रत्येक ब्रँडमध्ये साईज बदलते. मला बसली लागतं एल साईज, बट त्यांच्या ब्रँडमध्ये माझी एम साईज फिट झाली मला बरोबर. तर हा बघा, हा शर्ट आहे पूर्ण असा फुल स्लीव आहे आणि लिनेन आहे मस्त वेगळी, बटन्स विथ पॉकेट. आणि ह्याची कॉस्टिंग जाते 2990 ओनली. ओके, स्पोर्ट लेमिन आहे. ओके, जरा मस्त वाटतं. आणि हा पिस्ता कलर आहे, तुम्हाला व्हिडिओमध्ये वेगळा वाटत असेल मे बी, हा ग्रीन नाही आहे किंवा असा वेगळा नाही आहे काय, हा पिस्ता कलर आहे, फुल स्लीव आहे. सो आपण तुम्ही जीन्सवर वेअर करू शकता किंवा तुम्ही दुसरी पॅन्ट पण घेतली युजची, त्याच्यावरती पण आपण बघू शकतो, वेअर करू शकतो आपण जीन्स. सो ते झालं की आपण नंतर घेतलंय. सो ही पण एम साईज आहे. सो युनिक्लोच्या मला वाटतं युनिक्लोमध्ये मला वाटतं एम साईज मला बरोबर होते, पण आयडियली मी ज्या बाहेर काय शॉपिंग करतो तर मला ती एल साईज 42 वगैरे आता बारीक झालं म्हणा, डायटवरती आहे. सो असा आहे टी शर्ट आहे, मला काय आवडला. तर पण दुसरं टी शर्ट घेतलं आहे, शर्ट घेतलं आहे. हे लिनन टाईप आहे, पण म्हणजे एकदम एक्झॅक्ट लिनन बोलतो ना, कॉटन टाईप आपण बोलतो तसा आहे शर्ट आहे. हे मला वाटतं ना हाफ स्लीवच आहे, कारण का मी मोस्टली हाफ स्लीव जास्त घालतो, सगळ्यांनी बघितलं असेल. पण पहिला मी फुल स्लीव घालायचे कपडे. ही पण साईज एम आहे, मला एम साईज इकडे बरोबर परफेक्ट वाटली. 2490 प्राइस आहे याची. सो हे पण एक तुम्ही कॅज्युअल वेअर म्हणून वापरू शकता, ऑफिस वेअरला पण वापरू शकता, नाही असं नाही, चांगलं आहे काय. पण हे कॅज्युअल वेअर म्हणून जाऊ शकतो, जीन्सवर जाऊ शकतं. आणि आता मी जी मेन युनिक्लोची पॅन्ट घेतली आहे एक वेगळी, ठीक आहे, त्यामध्ये फरक आहे, पॅन्ट मध्ये फरक आहे. कसा माहितीये, आता मी शर्ट वगैरे तर सगळे एम वाले घेतले, कम्पॅरिझन काय नाही, फक्त एवढं की मला पॅन्ट एस साईज झाली. आणि बघा स्ट्रेचेबल आहे इथे थोडीशी, म्हणजे आपल्याला वाटलं आपण जरा मोठे झालोय, गाडी झालोय, तर तुम्हाला पॅन्टचं काय नवीन घ्यायची गरज नाही. म्हणजे एक साईज तरी मॅनेज होऊन जाते. ओके, याची एक साईज मॅनेज होऊन जाते. आणि 2 साईड पॉकेट आहे त्याला, इथे बघू शकता ना, 2 साईड पॉकेट आहे. ओके, त्याला अशी लेस पण आहे, म्हणजे तुम्हाला वाटलं थोडी अजून टाईट करायची तुम्ही टाईट करू शकता. झिप आहे, 2 बॅक पॉकेट आहेत. त्याला कलर आपण याला बॉटल ग्रीन म्हणतो मोस्टली सगळेजण, असा बॉटल ग्रीन कलर आहे. त्यामुळे ह्याच्यावर तुम्हाला आता कळेल की कोणतं कोणतं शर्ट जातं. तर मी तुम्हाला दाखवतो, एक जस्ट एक ट्रायल दाखवतो मी तुम्हाला. हे फुल स्लीव टी शर्ट आहे, बघायला जाड वाटेल तुम्हाला एकदम, पण जाड नाही, सॉफ्ट आहे एकदम, म्हणजे बोलतात ना पातळ असं. आणि खाली असं बघा, असं आहे एंडिंगला, याचा कोण बघाल ना असं, तर अशी स्टिचिंग आहे याची. आणि असे 3 बटन्स आहे त्याला. ओके,
हा पण एम साईज आहे 1990. सो हा एक ब्रँड मी म्हणजे युनिक्लो नवीन बघितला तर मला हे आवडलं. A few moments later. सो असं एक दुसरं शर्ट आहे. आपण फोल्ड करू शकतो, फुल स्लीव आपण यूज करू शकतो तुम्हाला हवं असेल तर, किंवा असं एक फोल्ड करून पण एक लुक वेगळा येतो. पुढे मॅचिंग आहे, युनिफॉर्म टाईप आहे, पण मला आवडलं म्हणून मी घेतलं. सो हा एक वेगळा गेटअप तुम्हाला मिळू शकतो. कारण काय सॉफ्ट आहे. आता गरमीमध्ये आपल्याला हे एकदम बोलतात ना पातळ कपडे असल्यामुळे आपल्याला गरम नाही होणार जास्त करून, त्यामुळे एकदम पातळ आहेत. म्हणजे गरमीत लगेच सुकतील, पावसात पण लगेच सुकतील. मेन म्हणजे तो फंडामेंटल आहे याचा घ्यायचं कारण. सो हे एक आवडलं मला. ओके, सो हे ब्ल्यू जीन्सवरती पण जाऊ शकतं, ब्लॅक जीन्सवरती पण जाऊ शकतं. तुम्हाला वेगळी कोणती तुमची ब्ल्यू कलर म्हणजे चिनोर असेल त्यावर जाऊ शकतं, कॉफी कलरवर जाऊ शकतं. ओके, हे एक्झॅक्ट मॅचिंग आहे याला. ठीक आहे, सो हे पण एक शर्ट चांगलं आहे, फिटिंग पण चांगली एम साईज आहे. सो तुम्ही ट्राय करू शकता हे पण. सो हे बघा, हा स्लीव शर्ट आहे. असं माईक माझा आहे, मी घेतलेला विकत आहे आम्ही. पण असं या ट्राउझरवरती म्हणजे ट्राउझर म्हणजे चिनोज बोलतात काही जण, काही क्वाड्रा बोलतात, क्वाड्रा पण असेल किंवा काही नाही, पण एक नॉर्मल आहे. सो ह्याच्यावरती पण शर्ट चांगलं वाटतं ना. थोडंसं लूज ठेवलाय कारण कधी वाढलं कुठलं साईज वगैरे वाढली तर मग एक मस्त वाटतं एक शर्ट, म्हणजे जरा डिसेंट वाटतं लूक. सो एक असं टी शर्ट आहे, मी सांगितलं ते पातळ आहे. त्याचं बघायला दिसतं एकदम जाड असं गुणपाट वाटत असेल, पण ते खरोखर पातळ आहे आणि एवढं गरम नव्हतं. ओके, सो आपण जर माहिती तरी आपण आता लावला म्हणजे वापरू शकतो आपण. ओके, सो ह्याच्यावरती पण असं पण जाऊ शकतो. हे पण जीन्सवर जाऊ शकतं, ब्ल्यू जीन्स, ब्लॅक जीन्स किंवा तुमचं काय वेगळ्या कलरच्या तुमचं चिन्ह असेल. आणि आता मला कळलं याच्या आतमध्ये चोर कप्पा पण आहे. तुम्ही हात टाकला की खाली आपला चोर कप्पा इकडे आहे ना पहिला, पण इथे नाही आहे, तो इथे दिलेला आतमध्ये असा. हा बघा, इथे दिलाय चोर कप्पा त्यांनी. म्हणजे कसं इकडनं काढताना काय पडलं तरी खिशात पडणार, चोर कप्प्यात नाही. इकडनं पहिलं काढताना पडलं. आता मला वाटतं आठवतं वडिलांच्या टायमाला आतमध्ये असायचा चोर कप्पा. ओके, सो आता कसा इथं हात टाकलं की पडलं तर इकडेच पडेल पॉकेटमध्ये, आणि इथे नाही आहे, एका साईडला आहे. आणि हे दोन साईडला हे दोन असे पॉकेट्स आहेत, बॅक पॉकेट्स. आणि लेंथ पण मी बघितली एस साईज आहे ना, ही पण लेंथ पण बरोबर आहे. म्हणजे आपण जर कुठे जातोय म्हणजे शूज वगैरे घालतोय किंवा फ्लॅट सोल घालतो आपण, तर त्याला जास्त होणार नाही. वाटलं तर तुम्ही करू शकता कमी. आता माझी हाईट करा नियर बाय 5 फुटाची आहे, त्यामुळे मग 5 फुटाला हे मला चालून जातं. नियर नाही वाटलं म्हणजे 4 पॉईंट समथिंग अशी 9 वगैरे. सो त्याला हे चालून जातं त्या हाईटला. बाकी तुम्ही तुमच्या हाईट प्रमाणे पण तिथे मिळू शकतं. डबल एक्सेल पर्यंत साईज आहे तिकडे ना, काय ट्रिपल एक्सेल पर्यंत साईज आहे. एस पासून आता ही एस मला ट्राउझर मला ही एस झाली आणि टी शर्ट मला एम होत आहेत, शर्ट आणि टी शर्ट. त्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता. म्हणजे 42 बिल्ड आहे आपल्याला शोल्डर माझी. 42 म्हणजे पहिली 42 होती, आता 41 40 आसपास आली हल्ली 1-2 महिन्यापूर्वी. सो ते आहे. तर एक कसं वाटलं तुम्ही एक कमेंट करून सांगू शकता टी शर्ट तुम्हाला आवडलं असेल तर. असं ओके, असं बहुतेक ठिकाणी मी ब्रँड थोडं ब्रँडिंग आमचा चाललाय, विचार चाललाय ऑल करायचा. सो हा आम्ही युनिक्लो पासून चालू केलाय. आणि मेन पिशवी बघायची, हा ब्रँड आहे युनिक्लो, जपनीज ब्रँड आहे हा. असे आपले बाकीचे पण ब्रँड आहेत. आता आपण कोलॅबोरेशन म्हणजे वगैरे करू शकतो. ओके, तर नक्की तुम्हाला आवडलं लाईक शेअर कमेंट करा, सबस्क्राईब करा. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईबचं बटन आहे काळ्या कलरचं, दाबा, व्हिडिओला हाईप करा, जास्त लोकांना शेअर करा. कमेंट्स करून सांगा तुम्हाला कसं वाटलं, तुम्ही कोणते ब्रँड यूज करता ते सांगा. नेक्स्ट ब्रँड कोणता पाहिजे तुम्हाला बघायला तर पण तुम्ही कमेंट करून सांगू शकता. टिल देन हरिओम श्रीराम अंबेद्नाथ सवितनाथ.